आज या ठिकाणी महाराष्ट्राचे एक महान नेतृत्व आणि ज्यांनी या महाराष्ट्रासाठी आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठं काम उभं केलं, अशा या एका महान नेत्याच्या जयंतीच्या प्रसंगी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत। हा जयंतीचा सोहळा साजरा करत असताना त्यांनी ज्या प्रकारे या महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय, राजनैतिक आणि इथल्या एकूण एक घटकासंबंधी ज्या भूमिका घेतल्या, जे कार्य केलं आणि एकूणच त्यांच्या कार्याचा वसा आणि वारसा या राज्याला दिला, त्या यशवंतरावजी चव्हाण साहेब यांच्या या जयंतीच्या कार्यक्रमात आज बोलत असताना खूप आनंद आहे। ज्यावेळी या राज्यामध्ये द्विभाषिकाचं राज्य म्हणून एक प्रयोग करण्यात आला आणि ते राज्य चालवण्याची जबाबदारी ज्यावेळी मोरारजी देसाई यांच्यानंतर एक तरुण नेतृत्व म्हणून चव्हाण साहेबांनी स्वीकारली आणि ती त्यांनी पेलली देखील। खरं तर हे अवघड काम होतं। खूप वेगळ्या परिस्थितीतून जात असताना हे जबाबदारीचं भान असणारं काम त्यांनी शिरोधार्य मानून एक जबाबदारी म्हणून अंगावरती घेतलं। द्विभाषिकाचं राज्य सांभाळणं आणि ते सांभाळत असताना महागुजरात असेल आणि संयुक्त महाराष्ट्र परिषद असेल, या दोन्ही टोकाच्या दोन्ही वादातून या लोकांना अंगावरती घेत एकूणच महाराष्ट्रावरती त्यांचं प्रेम, परंतु राज्यकारभार आणि राज्यकर्ता म्हणून घेतलेली भूमिका अथवा ती निभावत असताना सहन करावा लागणारा टोकाचा विरोध आणि त्यामधूनच जात असताना संयुक्त महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राची बाजू केंद्रापुढे मांडणं आणि मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा याकरता केंद्राचे मतपरिवर्तन करून या संघर्षाला यश निर्माण करून देणं, ही तारेवरची कसरत त्यांच्या आयुष्यामध्ये खूप मोठा एक भाग होता तो, आणि तो त्यांनी करून दाखवला। संयुक्त महाराष्ट्राची लढाई आणि त्याचा इतिहास पाहताना तो जो काही संघर्ष झाला, त्या संघर्षामध्ये जे काही या महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी हुतात्मे झाले, त्यांचं एकूण कार्य पाहता, त्यांचा संघर्ष पाहता, हा महाराष्ट्र जो निर्माण झाला, जो आपल्याला मिळाला, तो संघर्षातून मिळालेला आहे। आणि तो संघर्ष करता असताना त्या संघर्षाच्या पाठीमागं जी काही पार्श्वभूमी होती आणि जो काही महाराष्ट्र निर्माण करायचा होता, त्या संबंधाची जी चव्हाण साहेबांची भूमिका होती, जी मध्यम मार्गाची भूमिका होती आणि त्यांना या महाराष्ट्राची निर्मिती हवी होती आणि त्याकरता असणारा संघर्ष तो देखील त्यांनी सहन करावा, अशा पद्धतीचं नेतृत्व त्यांनी निभावलं। अशा या महान नेतृत्वाचा जन्म याच महाराष्ट्राच्या भूमीतील दक्षिण सातारच्या एका दूरवर पसरलेल्या एका खेडेगावात, देवराष्ट्रे नावाच्या गावात झाला। कृष्णामाईच्या कडेला असलेला हा गाव आणि या गावची एकूणच त्यावेळची तत्कालीन परिस्थिती पाहता त्यामध्ये असणारं त्यांचं ते गोजरेपण, ते गावातलं गावपण, गावामध्ये असणारे प्रत्येक समाजाचे गटाचे लोक यांची त्यांना सोबत मिळाली आणि त्या बालपणामध्ये त्यांनी जे त्या ठिकाणी अनुभवास घेतलं, त्याचा अनुभव त्यांनी कडेवरती टिकवला। ज्यावेळी त्यांचं वय वर्ष 4 होतं, त्यावेळीच त्यांचे वडील प्लेगच्या साथीत दगावले आणि या 3 मुलांना घेऊन त्यांच्या मातोश्री कराड या नगराला आपले पोट आजमावण्याकरता आल्या आणि वडिलांच्या ठिकाणी थोरल्या मुलाला बेलिफाची नोकरी मिळते का, हा प्रयत्न त्यांनी काही अधिकाऱ्यांशी बोलून चालवला। वडिलांच्या एका मित्रांनी त्यांना त्याकरता मदत देखील केली आणि मोठ्या भावास त्या ठिकाणी नोकरी देखील लागली।
या थोरल्या दोन बंधूंनी असा विचार केला की शिक्षणाच्या बाबतीत आपण थोडेसे मागे राहिलो, परंतु हा तिसरा आपला भाऊ शिक्षणाच्या माध्यमातून पुढे गेला पाहिजे, त्याचं काहीतरी भविष्य बनलं पाहिजे. याकरता त्यांनी त्याच्यावरती विशेष लक्ष देऊन काम करण्याचा प्रयत्न केला. यशवंतराव लहानपणी बालपणात शाळेमध्ये हुशार विद्यार्थी होते. त्यांनी कराडला टिळक हायस्कूलमध्ये शिक्षण घेतलं आणि ते शिक्षण घेत असताना त्यांनी पुण्यामधील एका महाविद्यालयाच्या वक्तृत्वाच्या स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि त्यामध्ये त्यांनी ग्रामसुधारणा या विषयावरती आपले वक्तृत्व दिले, आपले भाषण केले आणि त्यामध्ये त्यांचा प्रथम क्रमांक आला. तिथंच त्यांच्या एकूण बोलण्याची आणि त्यांच्या अभ्यासाची चुणूक लागली आणि हे बाळ किंवा हा यशवंतराव, हा यशवंत पुढे पुढे सरकू लागला. कराडच्या भूमीमध्ये राहत असताना त्यांच्या बंधूंचा तिथल्या एकूणच डाव्या विचारांच्या लोकांशी संपर्क वाढलेला होता आणि तो संपर्क आणि त्यांच्या ओळखी याच्या काही बातम्या असतील, त्या बातमी या यशवंताच्या कानावरती पडत होत्या. जे जवळकर असतील यांच्या चळवळीच्या बातम्या देखील त्यांना रोज मिळत होत्या. त्यांचे बंधू गणपतराव हे सक्रिय त्या चळवळीमध्ये काम करत होते आणि भूमिगत म्हणून देखील काम करत होते. हा सगळा एकूण त्यावेळेचा प्रसंग आणि त्यामधून वाढणारा हा एक युवक, यशवंतराव चव्हाणांचं जीवन अतिशय धामधुमीतलं जीवन होतं. कारण त्यावेळेचा काळ हा स्वातंत्र्य लढ्याचा काळ होता. सर्वत्र क्रांतिकारकांचा आणि समाजसुधारकांचा आणि एकूणच या मातीमध्ये काम करणाऱ्या लोकांचा वाजागाजा त्या काळात होत होता आणि ते सर्व त्यांच्या कानावरती येत होतं. ते 10वीची मॅट्रिक परीक्षा पास झाले आणि त्या कालखंडामध्येच त्यांच्या जीवनामध्ये त्यांना अनेक घटनांचा एक प्रकारचा प्रसंग त्यांना सहन करावा लागला आणि त्यामधून ते पुढे गेले. यशवंतरावांचं जीवन म्हणजे एक प्रकारचा अग्निकल्लोळ असणारा एक अग्निकुंड होता आणि त्यामधून त्यांनी आपल्या जीवनाला एक नवीन रूप दिलेलं होतं. तरुण वयात असताना जतींद्रनाथ दास या क्रांतिकारकाचा जेलमध्ये झालेला मृत्यू आणि त्याने व्याकुळ झालेलं यशवंतरावांचं मन आणि त्यांनी निश्चय केला की यापुढे मी आता या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होईल आणि सक्रिय सहभाग नोंदवेल. त्या पद्धतीने त्यांनी वाचनाला देखील सुरुवात केली होती आणि हे सर्व करत असतानाच गांधीच्या लढ्याचा, त्यांच्या कार्याचा त्यांच्या कानावरती जो एक प्रकारचा आवाज येत होता, त्याने ते अतिशय देशप्रेमी झालेले होते आणि त्यामध्येच त्यांनी भारतीय ध्वज हातामध्ये घेतला आणि त्यामध्ये त्यांना इंग्रजी शासनाचा नियम मोडला म्हणून एक प्रकारची शिक्षा झाली आणि ती शिक्षा 18 महिन्याची जेल झाली. आणि त्या काळामध्ये या यशवंतराव चव्हाण साहेबांनी अनेक प्रकारचं वाचन केलं, अनेक प्रकारच्या परदेशीय चरित्रांचं वाचन केलं, तिथल्या महानायकांचं वाचन केलं, त्यांची चरित्र असतील, त्यांच्या आत्मकथा असतील यांचं देखील वाचन केलं. त्यांचे इतिहास वाचले, त्या कालखंडातले प्रवास वाचले, वर्तमानपत्रे वाचली, विविधांगी चौफेर वाचनाचा प्रवास त्यांनी सुरू केला आणि त्यांच्या लक्षात येऊ लागलं की या देशामध्ये जी काही चळवळ चालू आहे त्याच्यामध्ये एक प्रकारची ब्राह्मणेतर चळवळ आहे, यामध्ये देखील उत्तर कमी पडतायत. त्या चळवळीला देखील म्हणावं असं यश मिळत नाही आणि देशाचा एकसंघपणा त्यामध्ये टिकत नाही आणि त्याकरता आपण काम केलं पाहिजे आहे. त्याकरता देशामध्ये मुख्य प्रवाहामध्ये काम करणाऱ्या चळवळीमध्ये आपण काम केलं पाहिजे आहे आणि जी चळवळ या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढते आहे त्यामध्ये देखील आपलं योगदान असलं पाहिजे आहे. त्याकरता आपल्या बालपणातल्या मित्रांना असेल, युवक काळातील मित्र असतील, महाविद्यालयीन काळामध्ये त्यांनी जे अनुभव घेतले या सर्वांचा वापर करण्याचा एक प्रकारचा अठ्ठास त्यांनी त्या ठिकाणी स्वतःच मांडून घेतला. कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेतलं, तेथून ते BA झाले आणि त्या कालखंडामध्ये त्यांनी या कोल्हापूर संस्थांचा जो अभ्यास पाहिला, तिथं केलेलं राजश्री शाहूंचं काम पाहिलं. राजश्री शाहूसारखा राजा जो कधी राजवाड्यात रमला नाही, तो रमला तो तिथल्या गोरगरीब वस्तीमध्ये, तिथल्या पददलित वस्तींमध्ये, एकूणच त्यांच्या गावठाणमध्ये आणि त्यामध्ये येणाऱ्या त्यांच्या प्रश्नांमध्ये. एक प्रकारच्या जातीय लढ्यामध्ये आणि त्या पेचप्रसंगामध्ये या राजानं जे नेतृत्व दिलं होतं ते त्यांनी पाहिलं, त्याचा अभ्यास त्यांनी पाहिला आणि त्यांच्या मनाने उचल घेतली
तिथल्या गोर गरीब शेतकऱ्यासाठी कष्टकऱ्यासाठी काहीतरी उभं राहिलं पाहिजे आणि त्याकरता स्वातंत्र्य खूप महत्त्वाचं आहे. हे गुलामीचं जगणं आम्ही किती काळ जगणार आहोत त्याच्याकरता सक्रियपणे काम करणाऱ्या एका देशव्यापी संघटनेमध्ये आपण काम केलं पाहिजे आहे. आणि त्यातून त्यांनी त्यांच्या नवीन नेतृत्वाच्या उकलीला सुरुवात केली, त्यांच्या ओळखी वाढवल्या, अनेक प्रकारचं वाचन वाढवलेलं होतंच आणि सक्रिय मित्रांची आणि एकूणच त्या भागामध्ये काम करणाऱ्या त्या नेतृत्व गुणांची देखील त्यांनी ओळख करून घेतली. कराडसारख्या भागामध्ये जे ग्रामीण नेतृत्व काम करत होतं त्यामध्ये त्यांनी काँग्रेसच्या पार्लमेंटरी निवडणुकांमध्ये अथवा त्यांच्या सहभागांमध्ये त्यांची स्वतःची एक प्रकारची नोंदणी केली आणि तो त्यांच्या कार्याचा सुरुवातीचा भाग त्यांनी सुरू केला. ते करत असताना त्यांच्या मनामध्ये अनेक प्रकारचे विचार येत होते. या पद्धतीचं काम कसं करायचं यासाठी त्यांनी अनेक प्रकारच्या नेतृत्व गुणांचा कौशल्यांचा अभ्यास केला. त्या काळामध्येच पंडित मदनमोहन मालवीय हे सातारा कराडच्या दौऱ्यावरती होते. अनेक स्वातंत्र्यवीर त्यावेळी किंवा स्वातंत्र्य सैनिक त्यावेळी आपापल्या भागामध्ये देशाच्या आपापले दौरे करत होते आणि त्या भागाला एकूणच स्वातंत्र्याची उर्मी यावी, नवीन तरुण स्वातंत्र्य लढ्यासाठी तयार व्हावेत आणि त्यातून स्वातंत्र्याचा लढा सक्रिय व्हावा याकरता काम करत होते. त्यामध्येच मालवीयजी कराडला आले. त्यावेळी त्यांनी कराडचा मुलूक दिवसभर पाहिला. रात्री त्यांनी कराडला एक भाषण केलं. त्या भाषणामध्ये त्यांनी स्वातंत्र्याची निकड आणि त्यातून स्वातंत्र्याची गरज का आहे त्यासंबंधीचा एकूणच विचार मांडला आणि त्या विचाराने देखील त्यावेळेचं लोकमन प्रभावित झालं. आणि अशा पद्धतीने काम करणाऱ्या लोकांमध्ये यशवंतराव चव्हाण साहेबांचा एकूणच वाढता सहभाग वाढत गेला आणि कामाची पोहोचपावती मिळत गेली. हे काम करत असतानाच 1946चं साल उजाडलं आणि या 46च्या सालामध्ये त्यांनी काँग्रेस पार्लमेंटमध्ये आपला आमदार म्हणून त्या ठिकाणी एक सहभाग वाढवला. यशवंतराव चव्हाणांचं काम खूप कष्टातून उभा राहिलेलं एक नेतृत्व होतं. प्रचंड प्रकारचं असं नेतृत्व होतं, वक्तृत्वाची शैली होती आणि काम करण्याची धमक होती. या पद्धतीनं गरिबांच्या लोकांसाठी काम केलं पाहिजे, शेतकरीला सुधारला पाहिजे, इथल्या स्त्रियांसाठी काम झालं पाहिजे, अशा पद्धतीचा जो एक विचार इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून या स्वराज्याच्या माध्यमातून घडला होता. जो विचार ज्योतिराव फुलेंनी इथे समतेचा विचार मांडला होता, तो विचार आणि त्या माध्यमातून काम झालं पाहिजे. आणि तो विचार करत असतानाच गांधीसारखा एक माणूस जी काँग्रेस वकिलाची आणि कायदेपंडितांची होती ती काँग्रेस त्यांनी इथल्या ग्रामीण लोकांची केली. जी काँग्रेस फक्त एखाद्या रंगीत शामियानात दडली होती ती काँग्रेस त्यांनी रस्त्यावरती आणली आणि रस्त्यावर आलेली काँग्रेस खऱ्या अर्थाने लोकचळवळ झाली आणि ती प्रत्येक ग्रामीण भागात घुसली. शहरी भागात काम करणारी काँग्रेस आता ग्रामीण भागात काम करू लागली होती आणि ग्रामीण भागातील नेतृत्व तिला आपलं मानू लागलं होतं. आणि अशातच त्या काळामध्ये काम करणाऱ्या इतरही काही संघटना होत्या, इतरही काही चळवळी होत्या, त्यांच्यामध्ये देखील काही मतभेद होते. तर या सर्वांना सोबत घेऊन जाण्याचं एक नेतृत्वाचं कौशल्य गुण यशवंतरावांनी अंगी बाणवलं आणि ते घेऊन पुढे जाण्याचा विचार केला. कारण सर्वांना सोबत घेऊन जाऊ त्यावेळी काहीतरी उदात्त आणि पवित्र असं निर्माण होईल ही भावना त्यांच्या मनामध्ये होती आणि त्यामधूनच त्यांनी त्या ठिकाणी काम केलं. ज्यावेळी या द्विभाषिक राज्याचं निर्माण झालं त्यावेळी मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या गळ्यात ती माळ टाकली गेली आणि ते अतिशय वेगळ्या परिस्थितीतलं काम त्यांनी करून दाखवलं. आणि ते काम करत असताना केंद्रीय नेतृत्वाला पटवून दिलं की तुम्ही जे हा प्रयोग केलेला आहे हा प्रयोग म्हणजे तुमच्या केंद्रीय सत्तेसाठी योग्य वाटत असेल, शासन म्हणून एक योग्य वाटत असेल, परंतु लोकांचा विचार करता ही अनैसर्गिक गोष्ट आहे जी तुम्ही मांडलेली आहे आणि तुम्ही दिलेली आहे. जो भाग स्वतःला महागुजरात म्हणून घेतो त्यांचं वेगळं राज्य झालं पाहिजे आहे, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र वेगळा झाला पाहिजे, याकरता जी लढाई चालू आहे त्या लढाईमध्ये त्यांनी नेहरूंसारख्या नेत्यांना पटवून दिलं की इथली जनता आणि इथला एकूणच काम करणारा जो गावगाड्यातला माणूस आहे त्याच्या मनामध्ये काय आहे आणि त्या पद्धतीने हे राज्य झालं पाहिजे आहे. आणि नेहरूंचं मतपरिवर्तन करून त्यांनी 1 मे 1960ला या मुंबईसह महाराष्ट्राची निर्मिती केली आणि 2 राज्याचं विभाजन झालं. गुजरात हे एक वेगळं राज्य झालं, तसंच महाराष्ट्र हा देखील वेगळा पुढे आला आणि या नव्या राज्याची सूत्रे हातामध्ये त्यांनी घेतली. 1 मे 1960ला त्यांनी
या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि ती शपथ घेत असताना त्यांनी एक प्रकारचा संकल्प बांधला की हा जो महाराष्ट्र मी काय तयार केलेला आहे, आम्ही मिळवलेला आहे, या महाराष्ट्राची पुढची वाटचाल काय असेल, या महाराष्ट्रामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक विभागाचं काम काय असेल, त्याकरता त्यांनी या महाराष्ट्रामध्ये 6 प्रशासकीय विभाग नेमले. त्या विभागांच्या माध्यमातून ज्या काही बारक्या मोठ्या कामाची, नकोशा कामाची, लोकांना नको तीच हेलपाट्याची कामे करावी लागतात, त्याकरता त्यांचा वेळ वाया जातो, त्यांची गैरसोय होते आणि त्यांचे नुकसान होते. ती कामं त्यांना त्यांच्याच भागामध्ये करता यावीत याकरता हे प्रशासकीय विभाग नेमले. त्या पद्धतीने त्यांनी काम केलं आणि हे काम उभं करत असताना या महाराष्ट्राची नवीन निर्मिती ज्यावेळी झाली त्यावेळी त्यांनी सांगितलं की हे राज्य छत्रपती शिवरायांच्या राजमुद्रेला धरूनच काम करेल, ही महाराष्ट्रास्य मुद्रा काम करेल असं त्यांनी आश्वासन दिलं आणि त्या ठिकाणी ते काम उभं केलं. हे काम करत असताना त्यांनी या मराठी राज्याला मराठी राजभाषा दिली आणि प्रशासनाची भाषा ही मराठी केली. म्हणजे इथल्या गावगाड्यातील, तालुक्यातील भाषा, पत्रव्यवहाराची भाषा त्यांनी मराठी केली. म्हणजे ग्रामीण गाड्यामध्ये राहणाऱ्या शेतकऱ्याला आणि कष्टकऱ्याला स्वतःचा अर्ज करता यावा, मागणी करता यावी, मांडणी करता यावी, हा एक उद्देश होता, शुद्ध हेतू होता. तो त्या ठिकाणी त्यांनी मांडला. असे काम करत असतानाच एक अशी वेळ आली की 1962 साली त्यांना एका प्रसंगी या देशाच्या नेतृत्वाने बोलावून घेतलं. चीनच्या युद्धाची वेळ होती ती. चीनने आक्रमण केलेलं होतं आणि त्या आक्रमणाच्या वेळी यशवंतरावांना त्या ठिकाणी मुंबईहून दिल्लीला बोलावून आलं. केंद्रीय संरक्षण मंत्री म्हणून त्यांना नेमलं गेलं. यशवंतरावांवरती नवी जबाबदारी खरं तर नेहरूंनी टाकली होती की तुम्ही या आणि या ठिकाणी नेतृत्व करा. ज्यावेळी केंद्रीय नेतृत्वामध्ये श्री कृष्ण मेनन हे संरक्षण मंत्री होते आणि त्यांना ती जबाबदारी सांभाळता आली नाही. चीनचं युद्ध त्यावेळी मोठ्या टोकाला गेलं होतं. त्या प्रसंगी ही जबाबदारी नेहरूंनी यशवंतराव चव्हाण यांच्यावरती टाकली आणि ते त्यांनी पेलली देखील. काय जबरदस्त काम त्यांनी त्या ठिकाणी केलं. एकूणच परराष्ट्र व्यवहार आणि त्या संरक्षण व्यवहारामध्ये त्यांनी जे काम नोंदवलं ते आज इतिहास म्हणून आमच्या पुढे आहे. त्यांच्या कामाचा, कर्तृत्वाचा डोलारा आज तुमच्या पुढे आहे, आमच्या पुढे आहे, कारण ते काम त्यांनी करून दाखवलं होतं. परंतु महाराष्ट्रातलं हे दिल्लीत जात असताना नेतृत्व या महाराष्ट्राला काही परंपरा देऊन गेलं, काही पुरोगामी विचार देऊन गेलं आणि ते देत असताना त्यांनी या ठिकाणी जे काम करून ठेवलं होतं, ज्यामध्ये त्यांनी औद्योगिक वसाहती निर्मिती केलेल्या होत्या, वीज वितरण महामंडळाची स्थापना केलेली होती आणि त्या पद्धतीनेच या ठिकाणी त्यांनी या परिवहन महामंडळाची देखील स्थापना केलेली होती. म्हणजे अशा अनेक पदरावरती, अनेक अंगावरती त्यांनी काम उभं केलेलं होतं. अनेक प्रकारचा त्यांचा इतिहास मोठा आहे आणि ते काम करत असताना महाराष्ट्राच्या पुण्यासारख्या शहरामध्ये ज्यावेळी पानशेतचं धरण फुटलं आणि एकूणच पुणे वाहून जाऊ लागलं, त्यावेळी तिथल्याच एका अर्थतज्ञाला सोबत घेऊन तिथल्या बर्वे या सवंगड्याला सोबत घेऊन त्यांनी तिथं काम केलं आणि पुढे या सगो बर्वे यांना त्यांनी आमदार देखील केलं. पुण्यातून विधानसभेवरती त्यांना निवडून आणलं आणि पुढे त्यांना अर्थमंत्री केलं आणि त्यांच्याच एकूण नियोजनातून नियोजन व विकास खातं यामध्ये त्यांनी मोठं परिवर्तन घडवण्याचं काम केलं. अशा पद्धतीने त्यांनी काम केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे यशवंतराव चव्हाण हे इथल्या गावगाड्यातला माणूस, त्याचं काळीज समजून काम करणारं नेतृत्व होतं आणि त्यांच्या नेतृत्वाचे गुण म्हणजे अनेक विरोधी पक्षाचे नेते देखील त्यांची वाहवा करत. ज्यावेळी संरक्षण मंत्री म्हणून ते दिल्लीला गेले त्यावेळी त्यांचे अगदी जबरदस्त विरोधक असे आचार्य अत्रे, ज्यांनी त्यांच्यावरती अनेक आरोप केले होते. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीवरती काम करत असताना एक राज्याचा मुख्याधिकारी म्हणून त्यांच्यावरती जी मराठामधून आचार्य अत्रेने तोफ डागली होती ती जबरदस्त होती. अगदी त्यांना निपुत्रिक नावाची टीका देखील त्यांनी केली. परंतु ज्यावेळी त्या टीकेचं उत्तर देत असताना एका भाषणामधून यशवंतराव चव्हाण यांनी खुलासा केला की आम्ही पती आणि पत्नी दोघे दाम्पत्य देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये भूमिगत चळवळीमध्ये काम करत होतो आणि ही चळवळीमध्ये काम करत असताना आम्हाला काही प्रसंगी भूमिगत राहावं लागलं. पोलिसांपासून वाचण्याकरता वेगवेगळ्या भागामध्ये
काम करावं लागलं आणि ते काम करत असताना एका ठिकाणी त्यांच्या पत्नी गरोदर असताना त्यांना पोलिसांचा मार खावा लागला आणि त्यामध्येच त्या मुलाला त्यांना गमवावं लागलं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यानंतर त्या कधी माता होऊ शकल्या नाहीत. आणि मला माझ्याबद्दल काही वाईट वाटत नाही, परंतु वेणुताईबद्दल मला दुःख आहे एवढंच या ठिकाणी सांगतो, असं त्या भाषणामध्ये ते म्हटले. आणि त्यांनी अत्रेंना त्या ठिकाणी ती संपूर्ण माहिती सांगितली. काही दिवसातच आचार्य अत्रेंना आपल्या झालेल्या चुकीची उणीव झाली आणि त्यांनी सरळ थेट यशवंतराव चव्हाण यांच्या बंगल्यावरती जाऊन त्यांची माफी मागितली आणि आपला माफीनामा कबूल केला. आणि हा देखील यशवंतराव चव्हाणांसारखा दिलदार माणूस ज्यांनी मोठ्या मनाने त्यांना माफ केलं, अशी नेतृत्व होती त्यावेळी. एक प्रकारे विरोध करायचा, पण विरोधाचा विरोध किती दिवस ठेवायचा याची जाण त्यांच्याकडे होती. आणि नेतृत्वाचं कौशल्य इथंच खऱ्या अर्थाने दिसतं. नेतृत्वाची कसोटी यामध्येच खऱ्या अर्थाने पुढे येते असं मला वाटतं. आणि असे काम करणारे हे यशवंतराव आणि त्यांचा एकूणच लोकमानसामध्ये असणारा त्यांच्या नेतृत्वाचा एक गाजावाजा हा जबरदस्त होता. आणि ते नेतृत्व त्यातूनच पुढे आलेलं होतं. यशवंतरावांनी जे काम उभं केलं ना, त्या कामाची पावती यामध्ये मिळते. त्यांचे विरोधक देखील त्यांची वाहवा करत, त्यांची एक प्रकारची जी काही मतं आहेत ते मांडत, परंतु त्यांच्या नावापुढे एक प्रकारचा सन्मान देत. केशवराव धोंडगेसारखे शेकापचे नेते, परंतु ज्यावेळी त्यांनी त्यांच्या भागामध्ये कंधारला एक शिक्षण संस्था काढण्याचं ठरवलं आणि त्याच्या उद्घाटनाला चव्हाण साहेबांना बोलवण्याचं ठरवलं, त्यावेळी काँग्रेसच्या काही मंडळींनी त्याला विरोध केला. परंतु यशवंतराव चव्हाणसारखा एक मोठ्या मनाचा, उमद्या मनाचा माणूस त्यावेळी ते म्हणाले की या ठिकाणी शिक्षण संस्थेसारखं काम करत असणारा तो माणूस कोण आहे, कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या विचाराचा आहे, याच्यापेक्षा तो गोरगरिबांसाठी काम करतोय, शिक्षण संस्था उभी करतोय, हे मला खूप महत्त्वाचं वाटतं आणि म्हणून मी त्या ठिकाणी जाणार. आणि ते गेलेही. केशवराव धोंडगे यांना खूप मोठा आनंद झाला की या राज्याचा मुख्यमंत्री आणि ज्यानं या स्वातंत्र्य लढ्यामध्ये मोठं काम उभं केलं आहे, ज्याच्या नेतृत्वामुळे मुख्यमंत्री पदाला या देशामध्ये खूप मोठं बळ आलं आहे, महत्त्व आलं आहे, असा हा माणूस माझ्यासारख्या एका आमदाराच्या शिक्षण संस्थेच्या उद्घाटनाला येतो, ही किती मोठी बाब आहे माझ्यासाठी. आणि ते गहिवरून गेले. असे हे नेतृत्व यशवंतराव चव्हाण साहेबांचे होते. त्यानंतरच्या काळामध्ये त्यांनी अनेक ठिकाणी महत्त्वाचं काम या देशामध्ये केलं. देशाचे संरक्षण मंत्री म्हणून काम केलं, देशाचे वित्तमंत्री म्हणून देखील त्यांनी काम केलं. आणि वित्तमंत्री काम करत असताना त्यांनी या देशाचा एक मोठा अर्थविषयक संकल्प देखील त्यांनी मांडला होता. म्हणजे असं काम करत असताना त्यांच्या वेगवेगळ्या गुणांची आपल्याला माहिती मिळते. यशवंतराव चव्हाणांवरती साहित्य आणि संस्कृती मंडळातील अनेक लोकांचा जीव होता. त्याचं कारण त्यांच्यावरती प्रेम देखील तेवढंच होतं. कवी नादो महानोर असतील, कवी गदिमा असतील, कवी यशवंत असतील, यासारखे कवी यशवंतराव चव्हाणांना आपला जवळचा मित्र मानायचे. कारण कवी यशवंतासारखा कवी ज्यावेळी या महाराष्ट्राची निर्मिती झाली त्यावेळी त्यांना एक कविभूषण नावाचा पुरस्कार त्यांना दिला आणि त्याचा सन्मान केला. गदिमासारख्या कवींना त्यांनी या स्वातंत्र्य लढ्यात देखील पाहिलं होतं, भूमिगत चळवळीत कार्य करताना, मदत करताना देखील पाहिलं होतं. आणि त्या सर्वाची जाण आणि एकूणच त्यांच्यातल्या कवितेचा डोलारा, त्यांचं एकूणच बौद्धांक आणि कवितेची जाण आणि साहित्याची एक त्यांच्यामध्ये असलेली मृदुता, याचा भाग म्हणून त्यांनी गदिमांना आमदार देखील केलं. याच गदिमांना त्यांनी ज्यावेळी स्वतःकडे गाडी होती परंतु गदिमांना गाडी नव्हती म्हणून एक उद्योगपतीची ओळख करून त्यांना एक गाडी भेट दिली. म्हणजे असा हा कविमनाचा राजा, कविमनाचा नेता आणि नेतृत्व असलेला माणूस, ज्यानं पाहिलं की या मातीमध्ये काम करणारा मनुष्य हा प्रत्येक जमातीचा असला पाहिजे, प्रत्येक कलागुणांनी युक्त अशा माणसांना आपण जपलं पाहिजे, त्यांना जोपासलं पाहिजे, इथे राजाश्रय प्रत्येकाला मिळाला पाहिजे आणि त्याला जगता आलं पाहिजे, हा विचार त्यांनी मांडला. आणि तोच विचार या देशाचा अथवा या महाराष्ट्राचा पुरोगामी विचार म्हणून यशवंत नीती म्हणून पुढे आला, हे आपल्याला आज पाहायला मिळतं. अशा पद्धतीने त्यांनी काम केलं. नादो महानोरांनी त्यांच्याबद्दल किती भरपूर काही लिहून ठेवलं आहे. आणि त्यांचं एकूणच जगणं, त्यांच्या आईविषयीचं त्यांचं प्रेम, याविषयी देखील त्यांनी भरपूर लिहिलं आहे.
कारण विठाबाई या त्यांच्या मातोश्री आणि त्यांच्याविषयीचा त्यांच्या प्रेमाचा कलोर खूप मोठा आहे. आई म्हटलं की त्यांच्या डोळ्यातून पाणी यायचं, डोळे पाण्याने भरून जायचे. असा हा कवी मनाचा नेता होता. आणि अशा या नेतृत्वाला अनेक ठिकाणी अनेक बाक्या प्रसंगातून देखील जावं लागलं. ज्यावेळी या देशावरती इंदिरा गांधींनी आणीबाणीसारखा प्रसंग आणला त्यावेळी त्यांच्या मनामध्ये वेगळे विचार होते. तरी देखील गांधी, नेहरू, पटेल हा विचार जिवंत राहावा, त्यांची परंपरा कायम राहावी याकरता त्यांनी कधी आपल्या मनाचा एक वेगळेपणा कधी दाखवला नाही. नेहमी स्वतःला त्या पक्षश्रेष्ठींच्या वलयामध्ये राहण्यासाठी बंद केलं आणि स्वतःमध्ये चालून आलेली त्यांनी पंतप्रधान पदाची मिळणारी युक्तीसुद्धा त्यांनी त्या ठिकाणी गमावली होती. म्हणजे पदापेक्षा व्यक्ती महत्त्वाची आहे, विचार महत्त्वाचा आहे आणि हा देश महत्त्वाचा आहे. हा विचार त्यांनी नेहमी मनामध्ये ठेवून काम केलं. आणि असं काम करणारा, हा राजनेतृत्वामध्ये काम करणारा, एक उत्तुंग व्यक्तिमत्व असणारा हा चव्हाण साहेबांसारखा नेता या महाराष्ट्राला लाभला, या देशाला लाभला. खरंच या देशाचं भाग्य आहे. अशी खूप कमी माणसं असतात जी या मातीमध्ये जन्माला येतात आणि मातीसाठी काम करण्यासाठी पुढे येतात. तेच नेतृत्व यशवंतराव चव्हाणांमध्ये होतं. जो विचार छत्रपती शिवाजी महाराजांनी तुमच्या माझ्या मनामध्ये पेरला होता की कुणीतरी या मातीसाठी उभं राहिलं पाहिजे आणि हे एकूण काम दायित्व दाखवलं पाहिजे आणि ते काम करण्याकरता आपण स्वतः पुढं आलं पाहिजे, असंच काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे यशवंतराव चव्हाण साहेब नेहमी म्हणायचे की थोरल्या महाराजांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी जो मार्ग आपल्याला दिलेला आहे त्या मार्गावरूनच आपल्याला चालावयाचे आहे. म्हणजे तो मार्ग सोडून आपल्याला चालणार नाही. आणि पुरोगामित्वाचा वसा तोच आहे. राजश्री शाहूंचा विचार तोच आहे. महात्मा फुलेंनी दिलेला शिक्षणाचा विचार असेल, समतेचा विचार असेल, तो देखील तेच सांगतो. म्हणजे यशवंतराव चव्हाणांचे विचार हे इथल्या मातीला धरून होते, इथल्या सामान्य माणसाच्या हिताचे होते, इथल्या कष्टकऱ्याच्या, शेतकऱ्याच्या, कामकऱ्याच्या, कष्टकऱ्याच्या, एकूणच त्यांच्या जीवनाच्या विचाराचे होते. हे आपल्याला पाहायला मिळतं. एवढा मोठ्या विचाराचा उमदा नेता या मातीमध्ये काम करून गेला, हे खरंच या देशाचं भाग्य होतं. संरक्षण मंत्री म्हणून त्यांनी केलेली काम असेल, चीनच्या युद्धाच्या प्रसंगी त्यांनी केलेलं काम असेल, गृहमंत्री म्हणून त्यांनी नोंदवलेली कामाची जबाबदारी असेल, हे सर्व पाहिलं की या नेत्याचं नेतृत्व गुण किती कुशल होते हे पाहायला मिळतात. आणि असा नेता या मातीमध्ये काम करत होता, विचार देत होता, हे आपल्याला पाहायला मिळतं. ज्यावेळी 1978 साली या महाराष्ट्रामध्ये एक वेगळा प्रयोग झाला, त्यांच्याच नेतृत्व गुणामध्ये वाढलेले आदरणीय पवार साहेब यांनी एक वेगळा निर्णय त्या काळात घेतला आणि त्यांच्या सोबतीला किसन अहिर, आबासाहेब होते. या नेतृत्वाने ठरवलं की आता ह्या वसंतदादा आणि तिरपुडेंचं जे सरकार आहे ते सरकार काही जनतेच्या हिताचं काम करत नाही, त्यामध्ये कुरघोड्या खूप वाढलेल्या आहेत आणि जनतेचा विचार बाजूलाच राहतोय, प्रश्नांची उणीव होते, राज्याचा कारभार मागे राहतोय, महाराष्ट्र ज्या पद्धतीने पुढे जायला पाहिजे तो जात नाही आहे आणि त्याकरता एक वेगळा विचार दिला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी पोलोदचा प्रयोग केला. त्या प्रयोगाला खरं तर चव्हाण साहेबांची संमती होती न होती हा प्रश्न वेगळा आहे, परंतु ज्या प्रसंगातून चव्हाण साहेब जात होते तो प्रसंग खूप महत्त्वाचा आहे. दिल्लीच्या नेतृत्वाविषयी निर्माण झालेल्या शंका कुशंका आणि देशामध्ये निर्माण झालेली एक प्रकारची वेगळी स्थिती, या सर्व अभ्यास करता त्यांनी पुन्हा 1980 साली इंदिराजींचं नेतृत्व मान्य केलं आणि आपल्या सवंगड्यांना सांगितलं की आपल्याला काँग्रेससोबत जावं लागतंय, कारण इथल्या तळागाळात काम करणाऱ्या कार्यकर्त्याला आपण वाचवला पाहिजे, त्याचा संसार फुलवला पाहिजे आणि त्याकरता हा निर्णय आपण घेतला पाहिजे. हा विचार त्यांनी सातारच्या एका सभेमध्ये मांडला, नगरच्या एका सभेमध्ये मांडला आणि त्या पद्धतीने त्यांनी निर्णय घेतला. हे निर्णय घेत असताना त्यांना अनेक प्रकारच्या यातना झाल्या, परंतु जे निर्णय घेताना यातना होतात ते निर्णय खरं तर जनतेच्या भल्यासाठी घ्यावे लागतात आणि त्याकरता उमद्या नेतृत्वाला देखील काही पावलं मागं जावं लागतं आणि पाठीमागे सरून विचार करावा लागतो. कारण जनतेच्या पुढच्या 2 पावलासाठी नेता मागे गेला म्हणून काही फरक पडत नाही, कारण जनतेला पुढे 4 पावलं चालायचं असतं, आपलं भविष्य घडवायचं असतं. असा हा विचार मांडणारा नेता होता. म्हणजे यांच्या विचाराची प्रगल्भता आणि प्रतिभा एवढी महान होती की अनेक प्रकारचा विचार त्यांनी केला आणि तो विचार करत असताना इथल्या इरिगेशन खात्याचा विचार असेल, सब डिव्हिजन खात्याचा विचार असेल आणि महाराष्ट्राच्या एकूणच वीज प्रकल्पांचा विचार असेल. जरी ते केंद्रात नेते म्हणून गेले असले तरी महाराष्ट्रावरती त्यांचं विशेष लक्ष होतं. म्हणून तर त्यांनी भटक्या जमातीतून आलेल्या दादासाहेब कन्नेमारांना मुख्यमंत्री केलं. त्याच्या पाठोपाठच त्यांनी विमुक्त जमातीतून आलेल्या वसंतराव नाईकसारख्या लोकनेतृत्वाला नेतृत्व दिलं
आणि एक प्रकारची महाराष्ट्रावरती जबाबदारी ठेवली आणि आपली नजर ठेवली आणि आपल्या नजरेखाली हा महाराष्ट्र वाढवला. या महाराष्ट्रातला शेतकरी जोपासला, कामकरी जोपासला आणि त्यांना एक प्रकारची उमेद दिली की या मातीमध्ये काम केल्यानंतर आपण खूप काही करू शकतो. ज्यावेळी त्यांच्या या कामाचा डोलारा वाढत होता त्यावेळेचा एक प्रसंग आहे, ज्यावेळी त्यांनी ठरवलं की आपण सोलापूर नगरसारख्या भागामध्ये एक धरण बांधलं पाहिजे आणि त्याकरता त्यांनी उजनी धरणाची बांधणी केली. आणि उजनीचा नारळ फोडण्यासाठी ज्यावेळी ते त्या ठिकाणी निघाले त्यावेळी त्यांच्यासोबत प्रतापराव भोसले देखील होते आणि बरीचशी मंडळी देखील होती, पत्रकार बांधव देखील होते. आणि त्या ठिकाणी जाण्या अगोदर त्यांचं हेलिकॉप्टर पहिल्यांदा त्यांनी पंढरपूरला नेलं आणि पांडुरंगा चरणी ते नतमस्तक झाले आणि पांडुरंगाला म्हणाले, हे पांडुरंगा, तुझी चंद्रभागा मी आज अडवली आहे, परंतु ही चंद्रभागा जरी आज अडवली असेल तर जे काम मी हाती घेतलेलं आहे, जे धरण मी बांधतोय त्या धरणाच्या पाटाच्या पाण्यातून माझ्या शेतकऱ्याच्या, तुझ्या या भक्तांच्या शेतामध्ये ज्वारीची कणसं मनगटा इतकी वाढतील आणि त्याच्या रूपातून तू त्यांना भेटशील, त्यावेळी मला खूप मोठा आनंद होईल. अशा प्रकारचं मागणं त्यांनी त्या ठिकाणी मांडलं. म्हणजे भक्तासाठी गैबरणारा पांडुरंग आहे, त्या पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होणारा हा नेता होता, ज्याला जाण होती जनतेची, जनतेच्या हृदयाची आणि आईच्या काळजाची. असा हा नेता होता आणि या नेतृत्वाने या ठिकाणी काम केलं. म्हणजे महाराष्ट्रामध्ये अनेक नेतृत्व निर्माण झाली, परंतु मुख्यमंत्री पदावरती ज्या नेतृत्वाचं नाव आजही घेतलं जातं त्यामध्ये यशवंतराव चव्हाणांचं देशामध्ये नाव घेतलं जातं. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी जो एक प्रकारचा कार्यभार सांभाळला त्यामध्ये पंडित नेहरूंनी देखील अनेक सभांमधून, अनेक परिषदांमधून यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाचं कौतुक केलं. एवढंच नाही तर ज्यांनी इंदिरा गांधींच्या काळामध्ये जो संपूर्ण क्रांतीचा लढा लढला त्या जयप्रकाश नारायण यांनी देखील यशवंतराव चव्हाण यांच्या गुणाचं एक कौतुक केलेलं आहे आणि म्हटलं की हा एक उमदा नेता होता, कर्तृत्ववान नेता आहे, ज्याच्याकडे संघटन कौशल्य आहे, माणसं जोडण्याची ताकद आहे, माणसं जपण्याची कला उगत आहे, असा हा नेता आहे. ज्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक प्रकारचं वेगळं वळण होतं त्यावेळी चव्हाण साहेबांनी एक आशा दिली, एक विचार दिला आणि महाराष्ट्राला प्रगतीच्या पथावरती नेलं. केंद्रीय मंत्री असताना एकदा कराडला दंगलीचा प्रसंग झाला आणि ही बातमी ज्यावेळी त्यांना समजली त्यावेळी ते संसदेत होते. ते चक्क लगोलग संसदेतून घराकडे निघाले आणि घरी गेल्यानंतर त्यांनी बंगल्यावरती असणाऱ्या पत्नीला विचारलं, विनुताई तुम्ही बातमी ऐकलीत का? विनुताईंनी चव्हाण साहेबांचा स्वर ऐकताच त्यांना म्हटलं, हो ऐकली, कराडला दंगल घडलेली दिसते आणि ती बातमी मी ऐकली आहे आणि तुमची बॅग भरून ठेवलेली आहे. म्हणजे साहेब आता कराडला जाणार हे त्यांना माहीत होतं. म्हणजे पत्नीचा त्यांच्याविषयीचा असणारा एक विचार आणि एकमेकाविषयी असलेली एक प्रकारची निष्ठा, एकमेकाचं मन समजून घेण्याची भाषा आज पतीच्या मनात काय आहे पत्नीला समजत होतं. म्हणजे असा हा मेड फॉर इच अदर असणारा पती पत्नीचा हा दोघांचा संसार होता आणि या संसारामध्ये देखील त्यांनी काम केलं. म्हणजे कुटुंबवत्सल असणारे हे यशवंतराव होते. अनेक प्रकारच्या अंगामध्ये त्यांनी काम केलेलं होतं. राजनैतिक असेल, आर्थिक असेल, सामाजिक असेल, धार्मिक असेल, अशा अनेक प्रसंगांना त्यांनी तोंड दिलेलं होतं आणि हे नेतृत्व तयार झालेलं होतं. त्यांच्या माध्यमातून त्यांनी अनेक नेतृत्व उभी केली. रामनाथ वाघसारखा एक कार्यकर्ता जो त्यांनी लोकसभेला उभा केला, परंतु काही कारणास्तव ती सीट पडली, परंतु त्यांनी नाउमेद होऊ दिलं नाही. पुन्हा त्यांनी जिल्हा परिषदेसारख्या निवडणुकीला त्यांना उभं केलं आणि निवडून आणून त्यांना अध्यक्षपदावरती विराजमान केलं. म्हणजे कार्यकर्त्याचा सन्मान कसा करावा, त्याला पुढे कसा आणावा आणि एकूणच त्याचा विचार कसा करावा हे देखील त्यांनी जोपासलं होतं. लक्ष्मण मानेसारख्या कार्यकर्त्याच्या घरी ते स्वतः जेवायला गेले होते आणि त्या ठिकाणी त्याला एक प्रकारचं आश्वासन दिलं की पडत्या काळामध्ये जो नेता उभा राहतो, तो कार्यकर्त्यांचं मन जपतो, तो नेता खऱ्या अर्थानं कुशल म्हणावा, असा विचार त्यांनी दिला. पुण्यामध्ये देखील त्यांनी सगो बर्वेसारखे एक अर्थतज्ञ ज्यांना त्यांनी आमदार केलं, पुढे मंत्रिमंडळामध्ये अर्थमंत्री केलं आणि विचार दिला की जो या मातीमध्ये काम करेल, विचार देईल, त्याचा सन्मान हा केलाच जाईल. मग तो कोणत्या विचाराचा, कोणत्या गटाचा, तटाचा हा विचार न करता एकूण या मातीचा विचार जो करतो त्याला सोबत घेतलं पाहिजे आणि त्याच्यासोबत काम केलं पाहिजे.
आणि अशा पद्धतीचा विचार मांडणारा हा नेता या देशाला, या राज्याला लाभला, हे आपलं तुमचं आमचं भाग्य आहे. आणि या भाग्याचा आपण अनेक वेळा विचार केला पाहिजे, त्याच्यावरती मंथन केलं पाहिजे. कारण अशा पद्धतीचे काम करणारी माणसं खूप कमी होतात, जी मातीसाठी झपतात, मातीसाठी खपतात. नेतृत्वाचा गुण हा देखील एक विशेष गुण आहे. कारण नेतृत्वाचे नगारे हे भूगर्भाच्या कणाकणातून वाजतात आणि ते त्याच्या कर्तृत्वाने पुढे येतात. हे कर्तृत्व दाखवणारे आणि त्या कसोटीला उतरणारे काम यशवंतरावांनी केलं होतं, हे आज आपल्याला सांगावं लागतं आणि मान्य करावं लागतं. कारण हे काम त्यांनी केलं होतं आणि तेच त्यातून दिसून येतं. गदिमासारखा कवी ज्यावेळी यशवंतराव चव्हाण यांच्या आठवणीत रमून जातो, त्यावेळी अनेक आठवणींनी त्यांना गडबडून येतं. ते म्हणतात की यशवंतराव आणि माझी ओळख बहुधा लवकर झालीच नाही. कोल्हापूरला ते अनेकदा येत, परंतु आमच्या भेटी काही झाल्या नाहीत. मी ज्यावेळी अभिनेता म्हणून आणि कवी म्हणून काम करत होतो, त्यावेळी त्यांची आणि माझी भेट अनेक ठिकाणी झाली. परंतु पहिली भेट ही आमची ते ज्यावेळी मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राचे विराजमान झाले त्यावेळी झालेली, आणि त्याचं स्वागत करण्याकरता आम्ही गेलो होतो, अशी देखील त्यांनी आठवण दिलेली आहे. म्हणजे गदिमांचा आणि यशवंतराव चव्हाण साहेबांचा जो एक नात्याचा संबंध होता तो जिव्हाळ्याचा होता. कारण यशवंतराव चव्हाणांना हे माहीत होतं की गदिमांच्या कुटुंबांनी ज्यावेळी पत्री सरकार काम करत होतं त्या काळामध्ये त्यांनी नानासाहेब पाटलांच्या अनेक कार्यकर्त्यांना जेवण देण्याचं काम केलं होतं, त्याचा सांभाळ केला होता. असं हे गदिमांचं घराणं होतं आणि त्यांच्याशी आपण सलोखा राखला पाहिजे याची जाणीव त्यांच्या मनामध्ये होती. म्हणजे विचार कोणता याच्यापेक्षा माणसं काम किती करत होती हे त्यांनी पाहिलं आणि एकमेकाला जीव लावला, जीवासाठी उभी राहिली, अशी ती माणसं होती. ज्यावेळी एकदा ST बसमधून प्रवास करताना गदिमा गावी येत होते, त्यावेळी त्यांची गाडी विटेच्या जवळ आली आणि विटेच्या जवळ त्यांनी एक कमान पाहिली. त्या कमानावरती बळवंतराव चव्हाण असं नाव होतं. हे नाव असल्यानंतर त्यांच्या मनामध्ये कुतूहल जागं झालं, अरे हे नाव इथं. आणि ते खाली उतरले आणि त्यांना त्या कार्यक्रमाचं आमंत्रण देखील नव्हतं, तरी देखील स्वतःहून तिथे गेले आणि पाहिलं की तिथल्या एका कॉलेजला, महाविद्यालयाला बळवंतराव चव्हाण हे नाव देण्यात आलं आहे आणि तेच आपलं ते विट्याचं बळवंत कॉलेज, आणि त्यांना ते नाव दिलेलं त्या ठिकाणी होतं. म्हणजे ही आठवण गदिमांनी या ठिकाणी जागी केलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि अशा या अनेक आठवणी त्यांच्या आहेत. वेणुताईच्या आठवणी असतील, त्यांच्या मातोश्री विठाबाईंच्या आठवणी असतील. विठाबाईंची देखील अनेक संघटनांना, अनेक संस्थांना नावं दिलेली आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे यशवंतराव चव्हाणांचा कामाचा डोलारा एवढा होता की एक साधारण बेलिपाचा शेतकऱ्याचा मुलगा आपल्या जीवावरती मोठा होतो आणि या राज्याच्या प्रमुख पदावरती जातो काय, नवे नवे तो देशाच्या संरक्षण मंत्रीपदी जातो, गृहमंत्रीपदी जातो आणि एक दिवस असा उजाडतो की तो या देशाचा उपपंतप्रधान होतो. म्हणजे देशाचं महत्त्वाचं पद त्याच्या पायामध्ये येतं आणि तो ते खांद्यावरती घेतो आणि त्या पदाचा मान राखत, सन्मान राखत या जनतेसाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहतो. परंतु हा नेता आईसाठी अतिशय वेडा होता, तसाच तो आपल्या पत्नीच्या प्रेमासाठी सुद्धा वेडा होता. ज्यावेळी वेणुताईंचं निधन झालं त्यावेळी त्यांच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू काही थांबत नव्हते. अनेकांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्या विरहातून ते बाहेर निघत नव्हते आणि त्या विरहातच त्यांचं पुढच्या काही 1-2 वर्षामध्ये निधन देखील झालं. ज्यावेळी चव्हाण साहेबांचं निधन झालं त्यावेळी त्यांच्या दिल्लीच्या घरामध्ये त्यांची तपासणी अधिकाऱ्यांनी केली. त्यांच्या शोकेजच्या कपाटामध्ये काही बँकेची पुस्तकं सापडली. त्यातील एका पुस्तकामध्ये त्यांचा जमा निधी 36,000 रुपये एवढाच होता, तो त्या ठिकाणी सापडला. म्हणजे हा असा निश्चयी मनुष्य ज्यांनी स्वतःच्या नावावरती काही ठेवलं नाही. जर करता आलं असतं तर खूप काही करता आलं असतं, खूप काही मालमत्ता मिळवता आली असती, माया कमवता आली असती, परंतु तो कधी विचार केला नाही. विचार केला तो इथल्या माणसांचा, इथल्या विचारधारेचा, इथल्या एकूण एक समाजाचा आणि त्या समाजात काम करणाऱ्या नेतृत्वांचा. म्हणजे प्रत्येक समाजातून नेतृत्व पुढं आलं पाहिजे, त्यानं काम केलं पाहिजे आणि आपल्या कामाच्या जीवावरती नेतृत्व कौशल्य उभं केलं पाहिजे असं वाटणारा असा हा नेता होता. इतकं कमावलं आज तरीसुद्धा त्यांच्या मनामध्ये एक प्रकारचा आनंद होता. कारण त्यांनी जे कमावलं होतं ते जनतेचं प्रेम होतं, त्यांची माया होती आणि त्यामधून हे उभं राहिलेलं नेतृत्व होतं. ज्यावेळी ते मुख्यमंत्री झाले पहिल्यांदा त्यावेळी ते नगरला एका कार्यक्रमाला गेले असता एका आजीबाईंनी त्यांच्या हातामध्ये एक पैशाचं
छोटंसं तबकडं दिलं आणि त्यांना सांगितलं की मला मूलबाळ नाही, पण तुझ्यामध्ये मला माझा मुलगा दिसतो. हे पैसे मी कष्टातून साठवलेले आहेत आणि हे तुझ्या नव्या राज्याच्या कामाला घे, ते वापरात घे. आणि ज्यावेळी त्या आजीच्या तोंडून ते शब्द ऐकले त्यावेळी या यशवंतराव चव्हाण साहेबांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. असा हा आईच्या हृदयाने पाहणारा, त्याच्यामध्ये ममत्वाने प्रेम करणारा नेता होता, हे तुम्हा आम्हाला दिसतं. म्हणजे असा नेता आज पाहायला मिळत नाही. आज नेते खूप वेगळ्या रंगाचे ढंगाचे आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी बसणारे उठणारे आहेत, परंतु संगीताच्या कलेच्या दुनियेमध्ये रमणारा, साहित्यिकांना महत्त्व देणारा, त्यांना मान देणारा, त्यांचा सन्मान करणारा असा हा नेता होता. कराडच्या साहित्य संमेलनामध्ये ज्यावेळी ते स्वागताध्यक्ष होते त्यावेळी आणीबाणीचा काळ होता आणि त्या काळामध्ये दुर्गाताई भागवत या कराड साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष होत्या. त्यांनी ठणकावून सांगितलं होतं की चव्हाण साहेबांनी या व्यासपीठावरती यायचं नाही. तेव्हा चव्हाण साहेबांनी उत्तर दिलं की ठीक आहे, मी या देशाचा मंत्री म्हणून नव्हे तर या कराड भूमीचा एक सुपुत्र आणि कला रसिक म्हणून या कार्यक्रमाला येणार आहे आणि तो माझा अधिकार आहे. आणि ते त्या कार्यक्रमाला आले देखील, जनतेमध्ये बसले, खाली रांगेत बसले आणि तो कार्यक्रम पाहिला. आणि ज्यावेळी त्यांना स्वागताध्यक्ष म्हणून बोलण्याची मुभा मिळाली त्यावेळी प्रतापराव भोसलेंनी त्या स्टेजवरचा माईक हातानं ओढून घेतला आणि चव्हाण साहेबांच्या समोर उभा केला. आणि चव्हाण साहेबांनी जे भाषण त्यावेळी केलं त्या भाषणाने जनता एवढी मंत्रमुग्ध झाली की चव्हाण साहेबांच्या भाषणानंतर जनता देखील तिथून निघून गेली होती. म्हणजे अध्यक्षाच्या भाषणाला या स्वागताध्यक्षांपेक्षा कमी जनता उरली होती. हेच त्यांचं नेतृत्वगण, हेच त्यांचं वक्तृत्व त्या ठिकाणी दिसून येतं. म्हणजे त्यांच्यामध्ये माणसं जमवण्याची ताकद किती मोठी होती हे पाहायला मिळतं. आणि असा हा नेता होता ज्यानं माणसं जमवली होती, माणसं कमवली होती आणि ती माणसं टिकवली होती. माणसं जमवता येतात हो, पण ती माणसं टिकवता आली पाहिजेत. त्या माणसामध्ये एक प्रकारचं प्रेम भरता आलं पाहिजे आणि ते प्रेम आपल्यासाठी कायम राहावं असं काम करता आलं पाहिजे. ते काम त्यांनी केलं होतं. म्हणजे ज्या माणसांसाठी काम करतोय त्या माणसाला वाटलं पाहिजे हा मनुष्य जो काही करतोय, जो लढा देतोय तो माझ्यासाठी आहे, हा जो मरमर मरतोय तो माझ्यासाठी मरतोय. आणि त्याच्या जर जीवावरती काही येणार असेल, त्याला जर अडचणी येणार असतील तर त्यावेळी मी मात्र त्याच्यासाठी उभं राहिलं पाहिजे, असं इथल्या ग्रामीण भागातल्या प्रत्येक उंबऱ्यातल्या प्रत्येक आईला वाटलं पाहिजे, प्रत्येक बहिणीला वाटलं पाहिजे, प्रत्येक भावाला वाटलं पाहिजे. अशा मताचा हा नेता होता आणि म्हणून त्याचा कळवळा येतो, म्हणून त्याच्याविषयी सांगू वाटतं. या महाराष्ट्राच्या प्रत्येक भूमीमध्ये, प्रत्येक गावामध्ये जाऊन आपण यशवंतराव चव्हाण नावाचा माणूस सांगितला पाहिजे, तो विचार पेरला पाहिजे, तो विचार दिला पाहिजे. कारण तो विचार या मातीसाठी गरजेचा आहे. त्यांनी जे लिखाण केलं ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. त्यांचं आत्मकथन तर एवढं महत्त्वाचं आहे, त्यामध्ये ते एकूणच त्यांच्या नेतृत्व गुणाचा कस लागतो. त्यांचं ऋणानुबंध असेल, युगांतर असेल, सह्याद्रीचं वारं असेल, आत्मकथा कृष्णा काठ असेल, हे साहित्य म्हणजे एक प्रकारचा साहित्याचा मेळा आहे आणि तो कोणीही चुकवू नये असं मला वाटतं. तुम्ही वाचन करा त्याचं, चव्हाण साहेबांचे विचार ऐका, त्यांचे विचार आत्मसात करा आणि या महाराष्ट्राच्या मातीसाठी, देशाच्या मातीसाठी तुमच्यामधून एक प्रकारचा एक विचार आल्याशिवाय राहणार नाही, जो म्हणेल की मी सुद्धा या मातीसाठी काम केलं पाहिजे, जे काम यशवंतराव चव्हाण साहेबांनी या मातीत उभं केलं आहे आणि ते काम आपण टिकवलं पाहिजे. आणि त्या पद्धतीने काम करणारी देखील मंडळी आज आहे आणि ती काम करत आहे. त्याचा आपल्याला एक अभिमान आहेच आणि तो असायलाच पाहिजे, तो मला देखील आहे. परंतु येत्या काळामध्ये हे नेतृत्व जे काम करून गेलं त्याचा जागर आपण केला पाहिजे, त्याच्याविषयी निष्ठा आपण बाळगली पाहिजे. त्यांच्या ज्या एक वात्सल्याच्या भूमिका होत्या, त्या महाराष्ट्राच्या नवप्रारूपाच्या भूमिका होत्या, त्या मान्य केल्या पाहिजेत. सिलिंगसारखा कायदा करून इथल्या शेतकऱ्याला त्यांनी मदत केली, त्यांनी वीज महामंडळाचा कायदा करून त्याची मदत दिली. अशा अनेक अंगावरती त्यांनी काम केलं आणि हे काम करत असताना त्यांची भूमिका एकच होती की इथला माणूस आणि माणसाच्या गरजा त्याकरता लढायचं. मग साहित्य आणि संस्कृती महामंडळाची निर्मिती असेल, राजभाषेची त्यांनी केलेली मान्यता असेल, त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी दुग्ध व्यवसायासाठी काढलेलं महाविद्यालय असेल, त्यांच्या काळामध्येच त्यांनी केलेली कोयनेची निर्मिती असेल, पूर्णा नदीची निर्मिती असेल, उजनीसारखं धरण असेल आणि कोल्हापूरसारख्या भागामध्ये काम केलेल्या पाटबंधाऱ्यांची निर्मिती असतील, अशा कामांचा आपण डोलारा ऐकला पाहिजे, वाचला पाहिजे आणि तो कसा उभा केला त्याचा इतिहास देखील पाहिला पाहिजे. म्हणजे आपल्याला सुद्धा समजून येईल ज्या काळामध्ये ते काम करत होतो तो काळ आणि त्या काळातलं त्यांचं काम
हे किती उमद्या मनाचं होतं आणि ते आजही टिकून आहे. त्या कामाची पोचपावती आजही आपल्याला मिळते असं ते नेतृत्व होतं आणि ते काम करत होतं. म्हणूनच त्यांच्या कामाचा आपण जागर नेहमी केला पाहिजे असं मला वाटतं. आज या ठिकाणी यशवंतराव चव्हाण साहेबांच्यावरती बोलण्यासारखं खूप काही आहे. त्यांच्या जीवनाचा पट खूप मोठा आहे आणि त्यांचं दायित्व देखील तेवढंच मोठं आहे. असा हा कवी मनाचा राजा होता, हा लोकनेता होता. त्याला माहीत होतं की इथल्या भगिनीची, इथल्या मातेची आणि इथल्या एकूणच माणूसपणाची उकल करण्यासाठी इथला शेतकरी जगला पाहिजे, कष्टकरी जगला पाहिजे आणि त्यांचं राज्य इथं आलं पाहिजे. आणि ते राज्य म्हणजेच या महाराष्ट्र राज्याची एक नवीन सुरुवात आहे असं ते नेहमी सांगत आणि त्याकरता ते नेहमी झटले. या देशाची भूमिका काम करत असताना हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला या प्रतीचा त्यांचा इतिहास या मातीमध्ये आज झालेला आपल्याला पाहायला मिळतो. त्या पद्धतीचं त्यांचं नेतृत्व होतं म्हणूनच तो इतिहास झाला. हे देखील तितकंच खरं आहे आणि ते आपण मान्य केलं पाहिजे आहे. अशा या नेतृत्वावरती आज बोलण्याची संधी मिळाली आणि त्यांच्यावरती किती बोलावं तेवढं कमी आहे. खूप काही बोलता येऊ शकतं कारण की विचारच तेवढे महान होते, नेतृत्व गुणच तेवढे अधिक जोरकस होते असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. अशा या नेतृत्वाला माझं अभिवादन आहे. त्यांच्यावरती बोलण्याची आज संधी मिळाली आणि त्याबद्दल पुन्हा एकदा अभिवादन करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सहभागी व्हा, सबस्क्राईब करा आणि संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचवा. शेअर करा. तुमच्या साथीतूनच घडेल बदल, कारण हा आहे जनतेचा आवाज. व्हॉइस ऑफ इंदुबाळ. अशा नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा.